तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कसे आहात तुम्ही? तर गाईज झोप सगळे चांगले असणार. तर गाईज आज चालले जू गावात गणपतीचं दर्शन करायला. अजून तुम्हाला सगळे गणपती दाखवतो. आज पण किती दर्शन होतात टोटल बघतो. आरतीच्या पहिले चाललो आम्ही, कारण की करून घेतो पहिलेच तुम्हाला दाखवतो. ब्लॉग आपला रोज कंटिन्यू राहिला पाहिजे 10च्या 10 दिवस. आपला मोठे गणपती सार्वजनिक ते 10 दिवस होतील, फक्त आपले 14 दिवस आहेत ना. तर चला लेट्स गो. काहीच आता दर्शनाला आलेलं आहे जू गावचा महाराजा, तुम्हाला दाखवतो. डेकोरेशन तर काय नसतं, मूर्ती भारी आहे. तुम्ही आगमनाला पण बघितले असेल, तुम्हाला दाखवतो आता गणपती बाप्पा कसे आहेत. गाईस जू गावचा महाराजा पण आमचा दर्शन घेऊन झालेला आहे. तर आता चाललोय जू गावचा राजा दर्शन घ्यायला, तर तो घेतो आता. तर गाईस आता दर्शन पण झालेलं आहे मस्तपैकी. आता चाललोय. कुठला गणपती आहे देव? इथं नाव नाही दिलं, तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने. अजून बघतो नाव पोस्ट आले. तर गाईज आता झालेलं आहे इकडचं पण दर्शन. आता तुम्ही बोलणार काय नाव होतं, काय नावच नाही आहे. खरंच बोलतो, माझ्याबरोबर देव पण आहे, याला पण एवढा समजेल काय नावच नाही. ना मंडळाचं नाव समजलेलं आहे, ना गणपती बाप्पाचं नाव समजलेलं आहे. तर आता चालले वाशीला. नवसाला तर नाहीच जाणार, नवसाला पावणारा महाराजा तर आम्ही जाणारच आहे. मग तिथं नानाच्या बरोबरच जाणार. मग आता तिकडं अजून एक, तिकडं कुठला आहे? वाशीचा राजा का सेक्टर 17चा? वाशीचा राजा आहे वाटतं ना तो. दुसरा नाही का नवसाल्याच्या समोरचा, सेम आलता नवसाल्याच्या बरोबर. तर अजून एक 2-3 एकच गणपती वाटतं अजून. आता जमत आम्हाला मिठाई घ्यायला जायचे जामामध्ये, तर तिथूनच एक गणपती आपण कवर करूया. अजून जास्ती गणपती नाहीच आहेत. उद्या कोपरखेरण्याला जायचं लागेल, असा सीन झालेला. आज आपला ब्लॉग होलच, असा नाही का नाही होणार. रोज कंटिन्यू 10 दिवसचे 10 दिवस ब्लॉग झाला पाहिजे. तर भेटतो तुम्हाला पुढे. फायनली गणपती भेटलेला आहे, वाशी प्लाझाचा राजा. तर आम्ही चाललो आहे आता दर्शनाला. कधी गेलो नाही, यावर्षीच चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतो. बघा बाहेरून नॉर्मलच फक्त बॅनर लावलेला आहे, आतमधून बघूया. आता नवी मुंबईच्या राजाला चाललो आम्ही असंच दर्शन घ्यायला. आमच्याबरोबर एकांश पण आहे. आता दाखवणार तर नाही, थोडा आम्ही नंतर शूट करतो, समजून घ्या. नवी मुंबईचं तुम्हाला आता मी पूर्ण दाखवतो. आज पूर्ण फायनल झालेलं आहे, ते दिवशीच फायनल झाला. तुम्ही डेकोरेशन पण बघा. आम्ही परत नवी मुंबईच्या राजाला आलो, एकांशला पण घेऊन आलो. बाबा पण आतमध्येच असतील. आता डेकोरेशन बघा पूर्ण झालेलं आहे बाहेरचं, आतमधून पण बघूया आता. तर गाईज आता डायरेक्ट नानाच्या इथं आलो. इथं लालबाग लाईव्ह चालू आहे. अजून इथं गणपती बाप्पा. अजून लाईटीची गरज नाही, ब्लॉगमध्ये पहिलेच सुंदर दिसतो म्हणून बघू शकता. डायरेक्ट अशी लाईट, एकदम क्लिअर व्लॉग. अजून आज आहे रुईचा बड्डे, तर रुईला विश करूया. आज रुई किती वर्ष झाले? रुई माहिती असेल, 12 वर्षाची झालेली आहे रुई. म्हणजे माझीच एवढी आहे थोडीफार. म्हणजे मी 13चा हॅपी बड्डे लेफ्ट हँडनी करतो. विश करा गाईज तुम्ही पण फक्त सांगतोय मी, करू तर नका, कारण की माझे जास्तीच कमेंट येतात ना ब्लॉगला म्हणून. तर आता 12 वाजलेले आहेत, 12 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 12:30 आता आरती होईल. ढोलकी पण आहे बघू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर DM करा, भाड्याने भेटेल. 200 रुपयेच भाडं आहे, जास्ती नाही.
म्हणजे कुठली तर जास्ती भाडा होणार असं पण आहे. तर तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो काढायचे असेल तर मला DM करू शकता, मी काढून देतो. iPhone 11 आहे माझं, भले 11 असला तरी एकदम भारी फोटो येतात. तुम्ही इंस्टाग्रामवर तर नाही टाकले 11चे फोटो, iPhone 11मधून गणपतीचे फोटो, डेमो पण भेटणार, तुम्ही फक्त DM करा. एक जण आज व्लॉगमध्ये बोलत होता लोकेशन सांग गणपतीचे, मी लोकेशन तर नाही सांगितली पण त्याला समजायला पाहिजे तरी मी लोकेशन देतो त्याला. तर पुढे भेटतो आता डायरेक्ट, समजून घ्या. आजचा व्लॉग असाच कंटिन्यू जाणार आहे. आज बड्डे पण सेलिब्रेशन होणार आहे मोठा इकडे, बघू शकता एकदम मोठा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे, कोणीच नसेल केला असं. थांब थांब अजून परत अजून स्वतः खा, स्वतः खा. हॅपी बर्थडे बोललोच का, हॅपी बर्थडे. कडक यार, जास्ती घेतला केक. तर गाईस आता रात्रीच्या वाजल्यात 3:30, पत्ते घालतो आम्ही. टोटल 10 जण आहेत, बघू शकता तुम्ही. परत फिरव ओढा. ओ माय गॉड, एवढा आवाज जास्त लाईट बंद करतो गपचूप. सगळे बंद करू ना, झुंबरचा नाही होत ना तरी बंद करू. झुंबरचा नको. ठीक आहे. अरे नाही, अरे पैसे घेऊया, परत स्टार्ट करूया गेम. टेबलवर ठेवल्या घ्यायचे नाही. घेतो बरं. आता आम्ही पंपावर आहे, पाऊस पण कंटिन्यू चालू आहे. पावसाचा आम्ही काय नाही करू शकत, नुसता कंटिन्यू चालू आहे. आता वडे बघायला चाललो. आजचा 4था दिवस, म्हणजे 3रा दिवस होता. रात्र झाली, 4 वाजले. आपला डेली रुटीन आता योच असणार आहे, पण जास्ती बाहेरचा नाही खायचा आहे. कारण की कसं आहे, पोटबीट सगळं वाढतं म्हणून. मी पण कमी केले गोड खायचा. खरंच बोलू तर कमी नाही केला. जास्ती मिठाई चांगले अजून चालू नाही झाले म्हणून. तर आता निघतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जो चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं रील बघा, माझे पोस्ट बघा. भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता पण दुसराच ब्लॉग बनवायला चाललो बाहेर. तर आज नवीन मेंबर आहे, म्हणजे समजेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.